वाजता 9च्या सुमारास आम्हाला माहिती अशी मिळाली की एका व्यक्तीने एका इसमाने चाकूचे वार करून त्याच्या पत्नीचा खून केलेला आहे आणि बॉडी जी आहे ती ट्रॉमा केअर हॉस्पिटल जोगेश्वरी या ठिकाणी पाठवलेली आहे। याबाबत अधिक आम्ही तपास सुरू केल्यानंतर असं समजून आलं की नितीन दोंडीराम जांभळे नावाचा हा जो इसम आहे याचं कोमल शेलार या मुलीशी 2018 मध्ये कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न झालं होतं, परंतु हे लग्न घरच्यांना पसंत नव्हतं। त्यांचं म्हणणं होतं की लग्न हे मोठ्या प्रमाणावर आणि सर्व नातेवाईक म्हणून करायचं आहे, त्यासाठी ते लग्न काही कारणाने होऊ शकलं नाही। त्यासाठी मुलगी स्वतःच्याच घरी राहत होती आणि मुलगा त्याच्या घरी राहत होता। मुलाचं म्हणणं असं आहे की त्या मागच्या वर्षी त्या मुलीला इतर अन्य इस्माच्या बरोबर मैत्री असल्याचा त्याला संशय आला, त्यांचा फोटो काढून व्हायरल केला होता। याबाबत त्या मुलीने आपल्या पोलिसांना दंडीला तक्रार दिली होती व त्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आलेली होती। मुलीला वारंवार त्याकडे पैसे मागायची सवय होती असं त्याचं म्हणणं आहे। परवा रात्री त्या मुलीने त्याला फोन करून सांगितलं की मला काही पैसे गरज आहे, तुम्हाला उद्या भेट मारा म्हणून। मुलाला खूप राग आला होता त्याला, पण काल संध्याकाळी तो त्याला भेटायला त्याच्या मित्राच्या रूमवरती बोलवलं। तिथं गप्पा मारत असताना ती बेसावत असताना अचानक सुरीने तिचे वार करून तिची हत्या केली। आम्ही आरोपीला 2 तासामध्ये ताब्यात घेतलेला आहे। पुढचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे।